राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आता पेटू लागला। एकीकडे अजित पवारांच्या बंडाला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर खुलं पत्र लिहिण्यात आलंय। या पत्रावरून शरद पवार गटाने जोरदार निशाणा साधलाय। याला काही तास उलटत नाहीत तोच आता आणखी एकदा शरद पवार आणि अजित पवार गट आमने सामने आले। छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्याने राजकारण तापलंय, तर भुजबळांच्या दाव्याला सुप्रिया सुळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गटाच्या वादानं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। नेमका छगन भुजबळांनी केलेला दावा काय आणि त्यावर सुप्रिया सुळे यांनी कसा निशाणा साधलाय पाहूया। सुप्रिया सुळेंना एनसीपीचे अध्यक्ष करून भाजपसोबत जाण्याची पवारांची खेळी होती। छगन भुजबळ यांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। भुजबळांच्या दाव्याला सुप्रिया सुळेंचंही प्रत्युत्तर। शरद पवारांच्या राजीनाम्याचं कारण काय? सुप्रिया सुळेंकडून मोठा खुलासा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा शरद पवारांनी अचानक राजीनामा देणं, त्यानंतर राष्ट्रवादीच्या गटात एकच खळबळ उडणं, दरम्यान याच्या काही दिवस आधीच अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण येणं, शरद पवारांनी राजीनामा मागे घेणं आणि नंतर बरोबर 2 महिन्यांनी अजितदादांनी महायुती सरकारमध्ये सामील होत बंड करणं, 2 मे 2023 ते 2 जुलै 2023 या काळात घडलेल्या राजकीय घडामोडींनी संपूर्ण महाराष्ट्राला अचंबित केलं होतं। दरम्यान याच घडामोडींवर आता दावे प्रतिदावे व्हायला सुरुवात झाली आहे। एका मुलाखतीत बोलताना छगन भुजबळ यांनी सनसनाटी दावा केलाय। शरद पवार यांनी 2 मे 2023 ला तडकाफडकी निवृत्त होण्याचा निर्णय का घेतला याचं कारण भुजबळांनी सांगितलंय। पवार साहेब म्हणाले, मी जाणार नाही, मी राजीनामा देईन आणि सुप्रियाताईंना अध्यक्ष करू। पुढे असं झालं की 15 दिवस चर्चा झाली आणि हे अजितदादांना माहिती होतं। पवार साहेबांनी राजीनामा द्यायचा आणि त्यांनी चव्हाण सेंटरमध्ये दिला। त्यांनी राजीनामा दिला की सुप्रियाताईंना अध्यक्ष करायचं असं ठरलं। मग सुप्रियाताईंना अध्यक्ष करून आपण भाजपसोबत जायचं हे पवारांच्या घरी ठरलं, म्हणूनच अचानक त्यांनी राजीनामा दिला। शरद पवारांच्या राजीनाम्याची राजकीय खेळी होती असा संशय भुजबळांनी व्यक्त केलाय। मात्र भुजबळांनी केलेल्या याच आरोपांवर शरद पवार गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय। छगन भुजबळांचे सगळे आरोप सुप्रिया सुळे यांनी खोडून टाकलेत, पण दुसरीकडे शरद पवारांच्या राजीनामा देण्यामागचं कारणही सांगून टाकलंय। आता सोडून गेलेल्या लोकांनाच कंटाळून शरद पवारांनी तेव्हा राजीनामा दिला होता असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भुजबळांवर पलटवार केलाय। पवार साहेबांनी राजीनामा जो दिला तो त्यांना द्यायचाच नव्हता, पण ह्या सगळ्यांचा जो आग्रह होता बीजेपी, तेव्हा आदरणीय पवार साहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला। त्यांना अजिबात इच्छा नव्हती। नंतरचं सगळं तुम्हाला ते नाट्य वाटत असेल, आमच्यासाठी ते वास्तव होतं। आणि त्यानंतर महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचा मीडिया असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते सहकारी असेल, त्यांनी आदरणीय पवारसाहेबांना विनंती केली आणि सांगितलं तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल। आणि त्यातून आणखीन एक मुद्दा स्पष्ट झाला। तिथेच त्याच व्यासपीठावर श्री छगन भुजबळ असं म्हणाले की कमिटी काही चालणार नाही, तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल। त्यांनीच आदरणीय पवारसाहेबांना आग्रह केला की तुम्हीच अध्यक्ष राहायला पाहिजे। भुजबळांच्या सनसनाटी विधानानंतर छगन भुजबळ विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यातील शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळतं। दोन्ही गटाकडून शपथविधीबाबत दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत। 2019 मध्ये पवारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं ठरवलं होतं। मंत्रिपदापासून खातेवाटपापर्यंतची सर्व चर्चा झाली होती। शिवसेनेला वगळून सरकार बनवण्याचा निर्णय झाला होता। त्यावेळी भाजपने पवारांना विचारलं की नक्की आमच्यासोबत राहणार का? तेव्हा शरद पवारांनी हो सांगितलं, पण ऐनवेळी पवारांनी नकार दिला। मी शब्द दिला होता, पण ते आता शक्य नाही असं शरद पवार मोदींना म्हणाले। अजित पवारांनी धोका दिला नाही, पहाटेची शपथ घेऊन बंड नाही केला। अजितदादांनी दिलेला शब्द पाळला, म्हणूनच पहाटेचा शपथविधी झाला। पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी, हे दोन्ही शपथविधी आदरणीय पवार साहेबांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत असं श्री छगन भुजबळ म्हणले। ते या बाबतीत जे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे की पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी ह्या दोन्ही गोष्टी आदरणीय पवार साहेबांना न सांगता केलेल्या आहेत। आपल्या विधानावरून सुप्रिया सुळेंनी पलटवार केल्यानंतर भुजबळांनीही सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय। अजित पवार मुख्यमंत्री पद आणि त्यावरून सुरू असलेली राजकीय कुजबूज यावर सुप्रिया सुळेंनी बुधवारीच एक विधान केलं होतं। त्या विधानाचा समाचार भुजबळांनी घेत सुप्रिया सुळेंना टोला लगावला।
काँग्रेस मुक्त भारत कसं देवेंद्रजींचे आभार माना. ते काय म्हणाले 2024मध्ये मी 5 वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार. अरे स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः पहिला हार दादाला घालायला जाऊ. का नाही जाणार भाऊ? पहिला माझा आहे, नंतर त्यांचा हक्क आहे. पहिला हक्क माझा आहे, हार तर मीच पहिला काढणार. एकूण शरद पवार गट विरुद्ध अजित पवार यांच्यात पक्षावर दावा करण्याच्या स्पर्धेतून आता प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. इथून प्रतिक्रिया आली की तिथून प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि तिथून कुणी डिवचलं की इथून निशाणा साधल्या जाण्याची प्रकारात वाढ झाली आहे. राष्ट्रवादी कोणाची या लढाईतून तापलेलं हे राजकीय वातावरण आता एकमेकांवर आरोप करण्याच्या कोणत्या स्तरावर गाठतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.